वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. संगमनेर शहर पोलिसांनी खऱ्या नोटांच्या बदल्यात चौपट बनावट नोटा देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. पोलीस कॉन्स्टेबल सागर नागरे यांनी फिर्यादी दिली असून जनता नगर परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत 12,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपी नागरिकांना 2 लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात 8 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवत होते. बनावट नोटांच्या बंडलमध्ये वर आणि खाली खऱ्या नोटा ठेवून मध्ये चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे छापलेल्या खेळण्यातील नोटांचा वापर करून फसवणूक केली जात होती. या प्रकरणी मयूर किशोर सिद्धपुरा, उमेश कांबळे, संदीप धडमवार आणि गोलू उर्फ शंकर गिरी या 4 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कारवाई दरम्यान पोलिसांनी 1,85,000 रुपयांची रोख रक्कम, दर्शनी मूल्य 14 लाख रुपयांचे बनावट नोटांचे बंडल, 10 लाख रुपयांची टाटा नेक्सॉन कार, 3 मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 12,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आरोपी नागरिकांना 2 लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात 8 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवत होते. बनावट नोटांच्या बंडलमध्ये वर आणि खाली खऱ्या नोटा ठेवून मध्ये चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे छापलेल्या खेळण्यातील नोटांचा वापर करून फसवणूक केली जात होती. या प्रकरणी मयूर किशोर सिद्धपुरा, उमेश कांबळे, संदीप धडमवार आणि गोलू उर्फ शंकर गिरी या 4 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी 1,85,000 रुपयांची रोख रक्कम, दर्शनी मूल्य 14 लाख रुपयांचे बनावट नोटांचे बंडल, 10 लाख रुपयांची टाटा नेक्सॉन कार, 3 मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 12,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक समीर बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सोमनाथ डोळे, वेद बातमीचा, संगमनेर. संगमनेर शहरामध्ये बनावट नोटा पकडल्या, काय अधिक माहिती आहे, काय घटना? काल सकाळी 10-11च्या आसपास आपल्याला 112ला कॉल आला होता. त्या अनुषंगाने आपले DB पथक आणि 112 वाले दोघंही तिथे गेले होते. त्यावेळेस त्यांना असं कळलं की एक गाडी धडक एकाला कट मारून गेलेली आहे. त्यावरून सस्पेक्ट गाडी होती MH56A 4423 क्रमांकाची नॅक्सॉन गाडी होती, सफेद रंगाची. तिला पोलीस स्टेशन आणल्यानंतर आपल्याला असं कळलं की त्यामध्ये काही नोटा आहेत. मग त्या मध्ये पूर्ण नोटाची तपासणी केली असता त्याच्यामध्ये चिल्ड्रन्स रिझर्व्ह बँकेच्या ज्या नोटा असतात लहान मुलांच्या खेळायच्या त्या नोटा सापडल्या आपल्याला, त्या नोटा आणि खऱ्या नोटा. मग त्याच्यातून आपल्याला त्या जो आरोपी आहे म्हणजे मयूर किशोर सिद्धपुरा त्याकडे चौकशी केल्यानंतर असं कळलं आपल्याला की ते फसवणुकीच्या इराद्याने इथं आले होते ते. आणि त्यांची मोडच अशी आहे की 2 लाख रुपये घ्यायचे आणि समोरच्याला सांगायचं की तुला 10 लाख रुपये आम्ही खरी देतो. आणि ह्या मोडसने त्यांनी फसवणूक करायसाठी इथं आले होते ते. आणि एक बॅग त्याची समोरचा घेऊन गेला असं त्याचं सांगणं आहे. तर त्या अनुषंगाने तपास चालू आहे आणि काल गुन्हा दाखल करण्यात आला आपल्याकडे. किती आरोपी अटक केले? एक आरोपी अटक केला आहे, मयूर किशोर सिद्धपुरा म्हणून. आणि 2 आरोपी त्यामध्ये अजून वॉन्टेड आहेत. 2 ते 3 आरोपी वॉन्टेड आहेत त्यामध्ये.